नमस्कार, तुम्हाला सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आत्ता मी आली आहे इथे कोपेनहेगन एअरपोर्टवर, कारण आत्ता आमची सुरू होती इटलीची जर्नी। सो इटली ट्रॅव्हल आत्ता आमचं स्टार्ट होत आहे आणि आम्ही सगळेजण तयार होऊन पहाटे 4 वाजताच घरातून निघालो आणि इथे एअरपोर्टवर आलेलो आहोत। आता F9 गेट आहे आमचं आणि तिथून आमची इटलीची फ्लाईट असणार आहे। सो खूप जास्त एक्साइटेड आहोत आणि आता वाजलेले आहेत सकाळचे 5। 6:30ची आमची फ्लाईट आहे। 6:30ची आमची फ्लाईट आहे आणि थोड्याच वेळात आम्ही तिथे पोहोचूत आणि मग तिथले जे असणार आहे ते पण मी सगळं तुमच्यासोबत शेअर करेलच। खूप एक्साइटिंग असा हा आजचा व्हिडिओ असणार आहे। सो स्टे कनेक्टेड। मी घरातले बाकीचे सगळ्यांना पण भेटवते। आणि इकडे आहेत आई पप्पा, एक्साइटेड फॉर द इटली ट्रिप। आणि इकडे आहे कार्तिक आणि इकडे आहे अमित आणि इथे आहे वरुण। आणि आता आम्ही आहोत फ्लाईटमध्ये। सो थोड्याच वेळात फ्लाईट डिपार्ट होईल। बोर्डिंग वगैरे सगळं व्यवस्थित झालेलं आहे आमचं आणि आता आम्ही आहोत फ्लाईटमध्ये। आणि आम्ही एक बॅग चेक इन केलेली आहे। सो त्यामुळे तीच बॅग कलेक्ट करण्यासाठी म्हणून आम्ही आता जात आहोत। बऱ्यापैकी मोठं असं हे इटलीचे एअरपोर्ट आहे। सो आता भेटते मी थोड्या वेळात। आणि फायनली आता आम्ही आमचं बॅग वगैरे कलेक्ट केलेली आहे आणि भरपूर मोठं असं हे एअरपोर्ट आहे आणि आता तिथूनच कनेक्टेड असं ट्रेन टर्मिनल आहे की जिथून ट्रेननी आम्ही आमचे जे हॉटेल अपार्टमेंट आहे तिथे जात आहोत। सो त्याच्यासाठी म्हणून तिकीट काढण्यासाठी देखील तिथेच तिकीट विंडो देखील आहे जिथून तुम्ही तिकीट बाय करू शकता। सो आम्ही तिकीट वगैरे घेतलंय आणि आता निघालो आहोत अपार्टमेंटकडे। Scheduled departure of train 38 is now departing from platform 3 instead of platform 2. This train will not call at intermediate stations.
पुढचे 4 दिवस त्या अपार्टमेंटच्या इथे पोहोचलेलो आहोत. तर मी तुम्हाला पटकन दाखवते की इटलीमधलं आम्ही जिथं राहत आहोत ते अपार्टमेंट कसं आहे ते. तर सगळ्यात पहिले इथे हा डोअर आहे. त्यानंतर आतमध्ये आल्याबरोबरच हा छोटासा असा पोर्च आहे, छोटासा असा एरिया आहे जिथे शूज वगैरे ठेवलेले आहेत. त्याचबरोबर आल्याबरोबर पण इथे आपण बघू शकतो खूप मस्त असा मोठा मिरर आहे. त्यानंतर इथे पण थोडं वॉर्डरोब वगैरे आहेत. तर आता आतमध्ये मी तुम्हाला दाखवते. आतमध्ये आल्याबरोबर इथे 2-3 डोअर आहेत. सो सगळ्यात पहिले मी हे दाखवते. तर हे आहे इथे असलेलं किचन आणि एकदम इटालियन स्टाईलचं किचन आहे. कारण का मग सांगते की इथे तुम्ही बघू शकता ऑलिव्ह ऑइल वगैरे सगळं ठेवलेलं आहे. त्याचबरोबर पिझ्झाचे जे लागणारे सीझनिंग्स असतात ते सगळे ठेवलेले आहेत. इकडे देखील तुम्ही फ्लेवर्स ऑफ रोम म्हणून इथे रेसिपीचं बुक आहे. सो एकदम काय म्हणतात त्याला प्रॉपर इटलीमध्ये आल्याचा जो फील आहे तो येतोय. त्यानंतर इथे छोटासा असा हा डायनिंग टेबल आहे. त्याचबरोबर मायक्रोवेव्ह ओव्हन आहे इथे. त्याचबरोबर फ्रीज देखील आहे आणि तुम्ही मस्त असा फुल बाहेरचा व्ह्यू बघू शकता. तर हे आहे छोटस असं मस्त किचन. आता पुढे ज्या 2 बेडरूम आहेत त्या मी तुम्हाला दाखवते. तर इकडे ह्या डोअर मधनं आल्याबरोबरच ही आहे मोठी अशी एक बेडरूम. मोठा मिरर आहे इथे आणि एकदम असे काय म्हणतात त्याला ना खूपच मस्त आहेत बेडरूम. इथे जे फर्निचर वगैरे आहेत ते एकदम आपण पूर्वीच्या काळी जे बघत होतो अगदी तशा टाईप मधले आहेत. आणि त्याचबरोबर इकडे देखील तुम्ही बघू शकता पूर्ण रोड साईडचा सुंदर असा व्ह्यू आहे आणि अशा मोठ्या 2 विंडोज आहेत. त्यामुळे भरपूर सनलाईट आहे. आणि आता अजून दुसरी जी बेडरूम आहे ती दाखवते. आणि हो अजून एक गोष्ट, आता इथे इटलीमध्ये आम्ही आलेलो आहोत तर समरमध्ये इटलीमध्ये बऱ्यापैकी गरमी असते आणि टेम्परेचर बऱ्यापैकी जास्त असतं इथे. त्यामुळे AC फॅन हे देखील आहे आणि लकीली आता खूप जास्त गरमी नाहीये. तर आता आपण दुसरी बेडरूम बघू. तर ही आहे दुसरी बेडरूम जिथे मस्त स्पेशियस असे बेड दिलेले आहेत. त्याचबरोबर फर्निचर इथे पण तशाच पद्धतीचं आहे आणि अगेन मोठी विंडो आहे इथे देखील. आणि त्यानंतर इथे एक वॉशरूम आहे आणि इकडे असे 2 वॉशरूम आहेत इथे. आणि इकडून आपण आल्यानंतर इकडे आहे लिव्हिंग रूम. सो एकदम मस्त स्पेशियस असे लिव्हिंग रूम आहे जिथे आता सगळे आम्ही जस्ट पोहोचलेलो आहोत त्यामुळे रिलॅक्स करत आहेत सगळे. सोफा कम बेड आहे हा. त्याचबरोबर एक मस्त अशी रिलॅक्सिंग चेअर आहे. इकडे देखील डायनिंग टेबल मोठा आहे आणि इकडे जे आहे ती आहे बाल्कनी स्पेशल. आणि इथे आहे ही बाल्कनी जिथे मस्त 2 चेअर ठेवलेल्या आहेत आणि आजूबाजूला बऱ्यापैकी आवाज आहे. कारण हे जे अपार्टमेंट आहे हे सिटी सेंटरमध्ये आहे जिथून मेट्रो स्टेशन पण अगदी जवळ आहे. आणि त्याचबरोबर बाकी शॉपिंग मार्केट किंवा बाकी आपल्याला इटालियन कुझिन जर ट्राय करायचं असेल तर ते देखील बरंच नियर बाय आहे. आणि आता दुपारचा 1 वाजलेला आहे. तर आम्हाला पूर्ण जर्नी होऊन आम्ही इथपर्यंत येईपर्यंत अशा पद्धतीचा एक दुपार झालेली आहे आणि आता आम्ही लंच करणार आहोत. तर आम्ही सोबत पुरी आणि बटाट्याची भाजी, चटणी असं सगळं सोबत कॅरी केलेलं आहे. सो ते सगळं आम्ही आता करू आणि मग संध्याकाळी आम्ही परत भरपूर सारे स्पॉट्स इथे जवळपासचे बघणार आहोत. सो हाच होता माझा आजचा व्हिडिओ. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. इथून पुढे इटलीची पूर्ण जर्नी जी असणार आहे आई पप्पांसोबतची मस्त असं आमचा इटलीचा टूर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो स्टे कनेक्टेड. पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.